नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आणि आता आपण बघूयात महत्त्वाची बातमी. आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलीस आरोपींना घेऊन केस कोर्टाकडे रवाना होते. दोन्ही आरोपींची नेकनूर पोलीस ठाण्यात आता चौकशी झालेली आहे आणि थोड्याच वेळात केस कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. आरोपी घुले आणि सुधीर सांगळेला आज पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे विरोधकांकडून सुद्धा पुण्याचं कनेक्शन काय असे सवाल जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत आणि या अनुषंगाने सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. आता या आरोपींना केस कोर्टाकडे काही वेळातच नेला जाईल. दोन्ही आरोपींची नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी झालेली आहे. या चौकशीनंतर आता दोन्ही आरोपींना केस कोर्टात हजर केलं जाईल. पण अजून एक आरोपी फरार आहे. नाव आहे कृष्णा आंधळे. बीड मधल्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पण दोन आरोपी ज्यांना आता ताब्यात घेण्यात आलं त्यांना थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाईल. 7 एकूण आरोपी, त्याच्यापैकी 4 आरोपींना आधीच अटक झालेली आहे. मात्र 3 आरोपी फरार झालेले होते. त्यांचे वॉन्टेड म्हणून सुद्धा नावं जी आहे ती जाहीर करण्यात आलेली होती. फोटो जारी करण्यात आलेले होते. आणि आता या 3 पैकी 2 आरोपींना पोलिसांनी पुण्यामधून अटक केलेली आहे आणि त्यांची चौकशी झालेली आहे. त्यांना केस कोर्टामध्ये काही वेळातच नेलं जाईल. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. कृष्णा, कुशल, आपण पाहतोय की हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना घेऊन आता एसआयटीची टीम केस कोर्टाकडे निघालेली आहे. त्यांना काही वेळासाठी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. कारण नेकनूर पोलीस ठाणे हे तसं छोट्याशा गावातलं एक पोलीस ठाणे आहे आणि तिथे फारसं कुणाचं लक्ष जाण्यासारखी ती परिस्थिती नाही आणि त्यामुळे ते पोलीस ठाणे या आरोपींना ठेवण्यासाठी निवडण्यात आलेलं होतं. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो काही तणाव या भागामध्ये निर्माण झालेला होता किंवा लोकांमध्ये जी काही संतप्त भावना आहे ती सगळी लक्षात घेता एसआयटीने ही खबरदारी घेतलेली होती. आणि आता आपण पाहतोय की या आरोपींना केस कोर्टाकडे नेण्यासाठी एसआयटीच्या एकूण 5 गाड्या आहेत. त्या गाड्यांच्या ताफ्याच्या माध्यमातून या आरोपींना केस कोर्टाकडे नेलं जात आहे. कुठल्याही पद्धतीचा तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये किंवा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न बिघडू नये यासाठी सुद्धा खास करून खबरदारी घेतली जाते. बीड पोलीस आणि एसआयटी सीआयडीचं जे काही पथक आहे त्यांच्या माध्यमातून या आरोपीला थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाईल. दोन्ही आरोपी आपण पाहतो की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्याच्या बालेवाडीमधून एका खोलीतून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या अटकेची रितसर जी काही कायदेशीर प्रक्रिया असते ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये केस कोर्टात या दोन्ही आरोपींना रिमांडसाठी हजर केलं जाईल आणि त्यांची पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. मात्र या सगळ्यामध्ये धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. ज्या गोष्टी करायच्या आहेत ते आम्ही सुचवणार आहोत सगळ्या गोष्टी. वैभवी दीदी, तू पण सहभागी झालेली आहे मोर्चात. यापूर्वीच्या 2 मोर्चात सहभागी झाली होती. काय भूमिका? या मोठ्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा आणि हा आपला लढा न्यायाचा जो आहे तो असाच पुढे नेऊन आपल्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. खरं तर आता आरोपी जवळपास सगळे अटकेत आहेत. एक फक्त आरोपी फरार आहे. काय वाटतंय पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने भूमिका असेल? भूमिका आता ते प्रशासन बघेल त्यांचं. पण आम्हाला एक वाटतं की जो आरोपी आहे तो पण लवकरात लवकर अटक झाला पाहिजे आणि सर्व आरोपीला कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. पाहतो की सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती व्हावी अशी त्यांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील हे